आज महायुतीच्या तिन्ही प्रमुख पक्षाची समन्वय समितीची बैठक पार पडली। या बैठकीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनीलजी तटकरे आणि जे सदस्य आहेत हे सगळे या समन्वय समितीला उपस्थित होते। आज जे 2-3 महत्त्वाचे निर्णय या समन्वय समितीमध्ये घेण्यात आले, त्यातला पहिला निर्णय हा पुढच्या आठवड्यामध्ये ज्या विधिमंडळाच्या समित्या नियुक्त करायच्या राहिलेल्या आहेत त्याची नावं अध्यक्षांकडे देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आणि पुढच्याच आठवड्यामध्ये त्याच्या नियुक्त्या कराव्यात अशा पद्धतीची विनंती आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांना करणार आहोत। दुसरा एक जो अतिशय संघटनेच्या बाबतीमध्ये महत्त्वाचा निर्णय झाला तो विभागीय स्तरावरच्या महायुतीच्या सभा या विक्रमी सभा करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि याला मार्गदर्शन आदरणीय तिन्ही आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा करतील। परंतु त्याच्या अगोदर काही आता म्हणजे 2-4 दिवसात त्याची तारीख फायनल होईल। नागपूरमध्येच 50 प्रमुख आमचे जे जिल्हा स्तरावरचे पदाधिकारी आहेत महाराष्ट्रातले तिन्ही पक्षाचे, त्यांचं 1 दिवसाचं शिबिर या विभागीय सभांच्या नियोजनासाठी नागपूरमध्येच करण्याचं 50-50-50 अशा 150 लोकांचं शिबिर करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि ज्या विभागीय सभा होतील या विक्रमी सभा असतील आणि त्याच्यामध्ये सरकारनं केलेले जे काम आहे, सरकारनं घेतलेले जे निर्णय आहेत याचे म्हणजे जे निर्णय आहेत ते लोकांपर्यंत पोचावेत आणि पक्षाची युतीची भूमिका ही कायमस्वरूपी आमच्या कार्यकर्त्यांमध्ये स्पष्ट व्हावी यासाठी विभागीय सभा आम्ही करतो आहे। आणि दुसरी महत्त्वाची याच्यातली गोष्ट आहे की या सगळ्या सभा करत असताना केलेली विकास कामं, संघटनात्मक बांधणी, विशेषतः येणारी लोकसभेची निवडणूक आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिशन 48 ते सक्सेस करण्याच्या दृष्टीनं आजची समन्वय समितीची बैठक झाली। सन्माननीय नेत्यांसोबत एक अतिमहत्त्वाची बैठक ठरली। माझ्या दृष्टीने विधिमंडळाच्या समित्या होणं हे तर स्वाभाविकच आहे आणि ते अधिवेशनात संपायच्या अगोदर जाहीर होतील आहे। पण सर्वात महत्त्वाचं की नागपूरचं अधिवेशन संपल्यानंतर आपल्याला लवकरच तारीख कळवली जाईल। महायुतीच्या प्रत्येक पक्षाचे 50 असे एकूण 150 आणि मंत्रिमंडळातील सर्व असे 175 जणांची एक अतिमहत्त्वाची बैठक, ज्या बैठकीतून सबंध राज्यभर महायुतीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघाने एकरूप होऊन येणारी लोकसभेची निवडणूक ही अतिशय ताकदीनं लढणार आहे आणि हा एक संघ एकरूप हे फक्त सरकारमध्ये नाही तर तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा देशाचं प्रधानमंत्री करण्यासाठी महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असेल याच दृष्टीनं याचा संकल्प देण्याच्या संबंधी माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि तिन्ही पक्षांच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली ही व्यापक बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये हा संदेश गाव पातळीपर्यंत महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय एकरूप होऊन लढायचं आहे आणि जिंकायचं आहे। हा संदेश लवकरच अधिवेशन संपल्यानंतर महायुतीकडून देण्यात येईल। आज तिन्ही पक्षाच्या समितीची बैठक त्या ठिकाणी झाली आणि या निमित्तानं जे उदयजींनी सांगितलं त्याप्रमाणे याचा मतितार्थ एवढाच की एकोप्यानं तिन्ही पक्षांनी या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सर्व स्तरावर एकत्रित वाटचाल करायची आहे अशा अर्थाची आज त्या समितीची आमची विचारमंथन त्या ठिकाणी झालं। त्याचे 4-5 टप्पे वेगवेगळ्या प्रकारचे या विषयासंदर्भात ठरले, ज्याचा उल्लेख या ठिकाणी उदय सामंत साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यामुळे जे वेगवेगळ्या प्रकारचे मीडियात असेल किंवा विरोधी पक्ष सुसंवाद नाही विसंवाद आहेत अशा प्रकारच्या ज्या काही प्रेरणा
पेरण्या आणि खोटं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे त्याला निश्चितच मुठमाती त्या ठिकाणी मिळणार आहे. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी आमच्या तिन्ही पक्षाच्या या समन्वय समितीच्या नेत्यांची त्या ठिकाणी बैठक झाली आणि त्यामुळं जो कार्यक्रम उदय सामंत साहेबांनी सांगितला आहे तो तिन्ही पक्षाचे आमचे प्रतिनिधी जे जमा होतील तिथे अंतिम त्याला स्वरूप देऊन त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी विभागीय स्तरावर जिल्हा स्तरावर त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यामुळं एक नवं चैतन्य आणि वातावरण या ठिकाणी आमच्या महायुतीमध्ये होईल.